धुले के पूर्व विधायक अनिल गोटे ने सरकारी विश्राम गृह में नकदी मिलने के मामले पर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर से शिकायत करते हुए पुलिस पर कार्रवाई में देरी का आरोप लगाया है। उन्होंने पुलिस अधीक्षक को निलंबित करने की मांग की और दावा किया कि सरकार इस मामले को दबाने की कोशिश कर रही है। गोटे ने सवाल उठाया कि जब सरकारी हॉल उपलब्ध थे तो समिति की बैठक भाजपा विधायक के होटल में क्यों हुई। उन्होंने आरोप लगाया कि पुलिस पहले से जानती थी कि वहां पैसा है, इसलिए वे हथौड़े की जगह पैसा गिनने की मशीन लेकर पहुंचे। गोटे ने मामले को बॉम्बे हाई कोर्ट ले जाने और संबंधित विधायकों व अधिकारियों पर कार्रवाई की मांग की है। उनका कहना है कि यह मामला राज्य के विधानमंडल के इतिहास में दर्ज होगा। मुळामध्ये बैठकच तिथे घेतली नाही आणि एका खाजगी स्थळावर अधिकाऱ्याला समोर कोण बोलवता ते काय आहे, तुमच्या बापाचं राज्य आहे का? काही नियम कायदे बिदे आहे का नाही? काय आणि तुम्ही कसल्या गरिबीच्या गोष्टी करता? तेव्हा आतापर्यंत तुम्ही प्रचंड सहकार्य केलं, पण हे प्रकरण मी तुम्हाला सांगतो राज्याच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये नोंदलं जाईल असं आहे। मी पुन्हा एकदा सभापती माननीय राम शिंदे साहेब आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं म्हणणं आहे तुमच्या शब्दाला किंमत नसेल तर भविष्यात शब्द खर्च करू नका। माझा प्रश्न महत्वाचा तुम्ही समजून घ्या, ते कृष्ण फ्लॉपलाईन तर काय हॉटेल आहे काय, तिथं शहराच्या बाहेर मिटिंग ठेवायचा कार्यक्रम काय, कारण काय विधानसभेच्या अध्यक्षाची पूर्ण घेतली का? विधानसभेच्या सचिवाची पूर्ण घेतली का? काय कशामुळे घेतली? एक लक्षात घ्या तुम्ही, यामध्ये विधानसभा अध्यक्ष, विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आमदार आहेत काय?